सकाळी सकाळी कडाक्याची थंडी पडते आणि अशामध्ये आपल्याला जर कमी तेलामध्ये आणि पौष्टिक नाश्ता भेटला तर अतिउत्तम। तर आज आपण बघणार आहोत पौष्टिक असा लहान मुलांच्या टिफिनसाठी असो किंवा आपल्या नाश्त्यासाठी मोड आलेले मुगाचे धिरडे किंवा चिलाही म्हणू शकता तुम्ही। मोड आलेले मूग घेतलेले आहेत मी इथे 1.5 वाटी। त्यानंतर ना त्याच्यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ घ्यायचे आहे अर्धी वाटी। जर तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही उडदाची डाळ सुद्धा अर्धी वाटी भिजवून घेऊ शकता। त्यानंतर ना 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच होईल एवढं अद्रक तुकडा घ्यायचा आहे आणि आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करून तेवढ्या मिरच्या घ्यायच्या आहेत। हिरवी कोथिंबीर, 1 चम्मच जिरं घ्यायचं आहे। त्यानंतर अर्धा चम्मच होईल एवढी हळद, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण एकदम स्मूथ असं बारीक करून घ्यायचं आहे एकसारखं। हे मुगाचे धिरडे किंवा चिला खूप पौष्टिक असतात, तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। खूप सोपी आहे आणि चवीला सुद्धा छान लागते। तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता। आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकायचं। अजून एकदा मिक्सरला लावून भांडे फिरवून घ्यायचं, म्हणजे एकसारखं मिश्रण जे राहिलेलं असतं ते पाण्यासोबत एकत्र होतं आणि ते पाणी मी ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे। आणि जास्त पातळ किंवा जास्त घट्ट मिश्रण न बनवता मीडियमच असं बनवायचं आहे। त्यानंतर ना आपण याचे काय काय फायदे आहेत ते थोडक्यात माहिती करून घेऊयात। तर मोड आलेल्या मुगात प्रोटीन भरपूर असतात, शरीर वाढीसाठी आणि स्नायूसाठी उत्तम असतात, पचायला सुद्धा हलके असतात। मोड प्रक्रिया झाल्यानंतर मूग पचायला खूप सोपे जातात आणि फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असते, पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो, लो कॅलरी आणि वजन नियंत्रणासाठी सुद्धा अतिउत्तम असते, तेल कमी लागते आणि मोड आल्यानंतर मूग अजून हलका होतो। मूग स्प्राउटेडमध्ये विटॅमिन बी, सी, के तसेच अँटीऑक्सिडंट असतात जे त्वचा, केस आणि इम्युनिटीसाठी सुद्धा चांगली असते। तर किती छान हिरवेगार असे आपल्या मोड आलेल्या मुगाचे धिरडे तयार झालेले आहे आणि तुम्ही बघू शकताय कुरकुरीत असे धिरडे तयार होतात। जर तुम्हाला धिरडे मऊ पाहिजे असतील तर तुम्ही थोडासा गॅस फास्ट करायचा आणि भाजून घ्यायचं। जर कुरकुरीत हवं असेल तर गॅस मीडियम ठेवायचा आणि कुरकुरीत असे धिरडे बनवून घ्यायचे। धिरड्यासोबत आपण एक कढीपत्त्याची उत्तम चटणी सुद्धा बनवणार आहोत, तर ती पुढे बघूयात। डायबिटीज वाल्यांसाठी सुद्धा ही रेसिपी उत्तम आहे, साखर नियंत्रणात राहते। तर खूप छान खरपूस आणि कुरकुरीत असा आपला धिरडा चिला बनवून तयार झालेला आहे। दुसरा सुद्धा सेम पद्धतीत बनवायचा। अगोदर तवा छान गरम करायचा, थोडंसं तेल पसरवायचं, त्यानंतर ना पातळ असं धिरडं सोडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ना कढईने थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे काय होतं कडा छान सुटल्या जातात आणि खरपूस भाजण्यास मदत होते। त्यानंतर ना 2 ते 3 मिनिटांना पलटी करून घ्यायचा, वरून सुद्धा थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आणि आपले धिरडे चिला तयार आहे। रेसिपीज आवडत असतील आणि छान वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका। धिरडे तर तयार झालेले आहे। आता त्याच्यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवणार आहे। त्यासाठी मी इथं अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याला थोडंसं भाजलेलं आहे, तुम्ही नाही भाजलं तरी चालेल। त्यानंतर एक छोटासा कांदा घ्यायचा, त्यानंतर अद्रक घ्यायचा आहे आणि आपण धिरड्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, तर हिरवी मिरची कमीच घेतलेली आहे। आणि कढीपत्त्याची चटणी आहे म्हटल्यानंतर ना मूठभर कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे, जास्त पातळ वगैरे करायची नाही। त्यानंतर एक फोडणी बनवूयात। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 1 चम्मच मोहरी आणि लाल मिरची टाकून आपल्याला तडका द्यायचा आहे आणि ही चटणी आपल्याला एकाच दिवसात संपवायची, म्हणजे जास्त दिवस किंवा जास्त वेळ ही चटणी राहत नाही। तर तयार आहे आपली कढीपत्त्याची ही पौष्टिक चटणी आणि धिरडे सुद्धा आपले अगोदरच झालेले आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल नक्की ट्राय करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा।